नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. लोणावळ्यात बुलेट राजांना दणका. कर्णकर्कश सायलेन्सरमुळे 34 बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई. बुलेट या दुचाकी वाहनाच्या सायलेन्सरमध्ये बदल करत कर्णकर्कश आवाज काढणं व मोठमोठे फटाके फोडणं असे प्रकार करणाऱ्या बुलेट राजांसह 34 दुचाकी वाहनांवर लोणावळा शहर पोलिसांनी आज कारवाई करत 55,500 रुपये दंड आकारणी केली. मागील आठवड्यात लोणावळ्यातील ॲडव्होकेट माधवराव गोंडे यांनी याबाबत लोणावळा पोलिसांना एक निवेदन दिलं होतं. तसेच ते निवेदन राजकीय पक्ष व संघटना यांना देखील सोशल मीडियावरून दखल घेण्याची मागणी केली होती. याची दखल घेत लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर लोणावळा शहर वाहतूक विभागाकडून ही कारवाई हाती घेण्यात आली. पोलीस हवालदार अनिल शिंदे व त्यांच्या टीमकडून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास 15हून अधिक बुलेट गाड्या व उर्वरित इतर दुचाकी यांच्यावर दंडात्मक कारवाई करत सोबतच सदरचे सायलेन्सर देखील काढून घेण्यात आले. लोणावळा शहरात व आजूबाजूच्या ग्रामीण भागात अनेक बुलेट दुचाकी आहेत. अनेकांनी त्यांच्या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करत कर्णकर्कश आवाज काढणारे सायलेन्सर त्यांनी बसवले. लोणावळा पोलिसांनी केवळ एक दिवसीय कारवाई करून न थांबता कारवाईमध्ये सातत्य ठेवावं व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तसेच रस्त्यावरून फटाके फोडत वेगाने जाणाऱ्या दुचाकींवर कारवाई करत त्यांना अद्दल घडवावी अशी मागणी नागरिक करतात. लोणावळा शहरातील अनेक शाळांच्या बाहेर व मुख्य रस्त्यांवर ही वाहनं फिरत असतात. अनेक तरुण हे जाणीवपूर्वक गर्दीच्या ठिकाणी सायलेन्सरमधून वेगवेगळे आवाज काढत ध्वनी प्रदूषण करत असतात. तसेच वेगानं वाहनं चालवत फटाक्यांचा आवाज काढतात. या सर्वांवर ही कारवाई होणं गरजेचं आहे. तसेच कारवाई सातत्यानं सुरू ठेवावी अशी देखील नागरिकांची मागणी.